श्री स्वामी समर्थ. समर्थ म्हणतात की पुण्याई वाढवायचं असेल तर एकच काम करा. समर्थ म्हणतात की पुण्याई वाढवायचे असेल तर एकच काम करा. कमी बोला आणि जास्तीत जास्त ऐकण्याचा प्रयत्न करा. कमी बोला आणि जास्त ऐका असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. असं जर केलं तर आपली पुण्याई वाढणार आहे. समर्थ म्हणतात की तोंड हे वजाचं चिन्ह आहे. तोंड हे वजाचं चिन्ह आहे आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की तोंडावाटे आपण पुण्याई खर्च करतो. तोंडावाटे आपण पुण्याई कमी करतो. म्हणून समर्थ म्हणतात की तोंड हे वजाचं चिन्ह आहे. त्यामध्ये कमी बोला आणि जास्तीत जास्त ऐकण्याचा प्रयत्न करा असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ म्हणतात की जास्तीत जास्त पुण्याई ही इतरांची निंदा केल्यामुळेच जाते. म्हणून समर्थ म्हणतात की कोणाचीही निंदा करू नका. निंदेमुळेच आपली पुण्याई वजा होते. इतरांची निंदा केल्यामुळेच आपली पुण्याई वजा होते, आपली पुण्याई कमी होते असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की ज्या व्यक्तीची आपण निंदा करतो, म्हणून समर्थ म्हणतात की ज्या व्यक्तीची आपण निंदा करतो त्याचे पाप आपल्या कार्डवर येऊन पडते आणि आपली पुण्याई त्या व्यक्तीच्या कार्डवर जाते असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की निंदेचा भागच आपल्याकडे नको असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की बोलताना विचार करून बोला. एकदा बोललेला शब्द माघारी घेता येत नाही. एकदा बोललेला शब्द माघारी घेता येत नाही. आपली जीभ म्हणजे एक शस्त्रच आहे. आपली जीभ म्हणजे एक शस्त्रच आहे. ती फक्त बोलून शब्दाने समोरच्याला घाव घालते. ती फक्त बोलून शब्दाने समोरच्याला घाव घालते. म्हणून आपले शब्द गोड, निर्मळ आणि इतरांना आनंद देणारे असावे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की निंदेचा आणि मत्सराचा भागच आपल्याकडे नको. निंदाही करू नका. द्वेष, तिरस्कार आणि मत्सरही इतरांचा करू नका असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. याच निंदेमुळे आपली पुण्याई कमी होते. आपण वाढवतो मात्र त्रास वगैरे सहन करून आणि खर्च करतो मात्र 2 मिनिटात असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. श्री स्वामी समर्थ.